अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा होती ती बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीची आणि याला कारणही खासच होतं। कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक होती आणि ज्यात ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये सामना रंगेल अशी चर्चा होती। पण निवडणुकीचा निकाल लागताच सर्वांच्याच भुवया आता उंचावलेल्या आहेत। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू होती ती अर्थातच बेस्ट निवडणुकीची। अशा या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागलाय। या निवडणुकीत ठाकरे बंधू यांचं उत्कर्ष पॅनल आणि महायुतीचं सहकार समृद्धी पॅनल यांच्यात कडवी लढत होईल असा अंदाज होता। मात्र सगळे अंदाज फोल ठरवत या निवडणुकीत बाजी मारली आहे ती शशांक राव यांच्या पॅनलनं। शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा मिळवत विजय संपादित केलाय। महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला एकूण 7 जागांवर विजय मिळाला। निकालांचं समीकरण जर पाहिलं तर एकूण जागा होत्या 21। यापैकी शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या तर सहकार समृद्धी पॅनल अर्थात महायुतीच्या पॅनलनं 7 जागा जिंकल्या आहेत। उत्कर्ष पॅनल ज्यात ठाकरे बंधूंचं पॅनल मानलं जात होतं या पॅनलनं 0 जागा म्हणजेच खातही उघडलेलं नाही। गेल्या 9 वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेची एक हाती सत्ता होती ज्याला आता शशांक राव यांच्या पॅनलनं सुरुंग लावलाय। शशांक राव यांच्या पॅनलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत। दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे। मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे। अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर झालेली ही पहिलीच निवडणूक, त्यामुळे ठाकरे बंधूंकरता ही निवडणूक लिटमस टेस्ट मानली जात होती। मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला अर्थात उत्कर्ष पॅनलला खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये। तर तिथं सहकार समृद्धी पॅनलच्या 7 विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या प्रसाद लाड गटाचे 4, शिंदेच्या गटाचे किरण पावसकर गटाचे 2 आणि ओबीसी वेलफेअर युनियनचा 1 उमेदवार विजयी ठरलाय। आता या पराभवानंतर भाजपनं ठाकरे बंधूंना डिवचायला सुरुवात केली आहे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे। बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालाने झालाय। एक अकेला सप्पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे। खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे। तर या निवडणुकीत जवळपास 2158 मतं बाद झाली असून ही जर मतं आपल्या पारड्यात पडली असती तर अजून चित्र वेगळं असतं, आपल्याला आणखीन 2-3 जागांवर विजय मिळवता आला असता अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे। 2158 मतं जर अवैध झाली नसती तर कदाचित जर 100 मतं जरी माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती तर हा आकडा 7चा आकडा कदाचित 17 असता आणि अवैध झालेला 2158 मतापैकी जवळजवळ 1700 मतं
ही माझ्या पॅनलची अवैध झाली. 2 जागा वाढणार असतील तर प्रसाद लाडा 1.5 वर्षात जर 7 जिंकू शकतो तर पुढच्या 5 वर्षानंतर निश्चितपणे 2121 जिंकू शकतो. तर तिथं स्थानिक स्तरावरील ही छोटी निवडणूक असून ठाकरे ब्रँड हा कधीही संपणार नाही असं छाती ठोकपणे सांगत एका आठवड्यात भाजपच्या पैशांच्या प्रचंड ओघानं गणित बदललं असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार. पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढल्या असतील. या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर, ठीक आहे काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालं आहे किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही. आता हे सगळे आरोप प्रत्यारोप पाहता येणाऱ्या काळात या निवडणुकीचे आगामी महापालिका निवडणुकीत कसे पडघम वाजतात आणि पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. बेस्ट एम्प्लॉईज पतपेढीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्याची राजकीय चर्चा जी आहे ती जोरात झाली होती. मात्र चमत्कारिकरित्या शशांक राव यांचं पॅनल जे आहे या निवडणुकीत जिंकलं आणि या निवडणुकीत ठाकरे बंधूच्या पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा जलवा चालेल का, आता अशी चर्चा सुरू झाली. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.